नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नक्की घरातून वास कुठून येत आहे हे पाहण्यासाठी मधू आणि राघव रूमच्या बाहेर तर पडतात. आता राघव प्रत्येक रूम चेक करत असतो. आता हळूहळू राघव ज्या ठिकाणी सिंधूला मधूने बंद करून ठेवलेलं असतं त्याच रूमपाशी आलेला असतो. आता मात्र मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता राघव त्या रूमकडे जाणार त्या अगोदरच मधू ही मनाशीच म्हणते की काही झालं तरी मी राघवला सिंधूपर्यंत पोचवू देणार नाही. आता सिंधूच्या रूमकडे राघव जाणार, परंतु त्याचवेळी मधूही तिथे येते आणि राघवला म्हणते, राघव अरे तू ह्या रूममध्ये काय पाहत आहेस? अरे इथे पाहण्यापेक्षा आपल्याला बाहेर पाहावं लागेल, कारण माझ्या आता लक्षात आलं आहे की हा वास आपल्याला घरातून नाही तर घराबाहेरून येत आहे. राघव म्हणतो, परंतु मधूही राघवचा हात पकडते आणि त्याला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याचवेळी राघव म्हणतो, मधू थांब. असं म्हणत आता राघव ज्या रूममध्ये सिंधूला बंद करून ठेवलेलं असतं त्याच रूमच्या ठिकाणी येतो आणि राघव मधूला म्हणतो, मधू हे बघ, वास इथून येत आहे आणि बघ ना धुरही याच रूममधून येत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी आतमध्ये जळत असणार. मधू आपल्याला पाहावं लागणार. आता मधूही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि राघवला म्हणते, नाही राघव. परंतु राघव मात्र मधूचं काही ऐकून घेत नाही आणि मधूला म्हणतो, मधू तू बाजूला हो. आता राघव मधूला बाजूला करत ते दरवाजा तोडतो. आता मात्र जे दृश्य समोर दिसतं ते पाहून राघवला धक्काच बसतो, कारण सिंधू बेशुद्ध पडलेली असते. आता राघवला खूप वाईट वाटत असतं. राघव धावतच जातो आणि सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. राघवला सिंधूची खूप काळजी वाटत असते, परंतु मधूच्या मात्र चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता राघव तिला उचलतो आणि हॉलमध्ये घेऊन येतो. आता राघव सिंधूची काळजी घेत असतो, तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सिंधू मात्र काही शुद्धीवर येत नाही. आता राघवची ती काळजी पाहून मधूला मात्र धक्काच बसतो. आता मधूला सर्व गोष्टी आठवू लागतात. मधूला आठवतं की ज्यावेळी सिंधू ही आपल्याला घराबाहेर काढत असते त्याचवेळी राघवने आपल्याला या घरात थांबवलेलं असतं आणि राघव सिंधूला म्हणालेला असतो की काही झालं तरी मधू या घरातून कुठेही जाणार नाही. मधू या कुटुंबाचा भाग आहे आणि कुटुंबातील व्यक्ती कुठेही जाणार नाही. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं ते म्हणजे मधू माझी खूप जवळची माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे तिला तू घराबाहेर काढू शकत नाही आणि हा अधिकार तुला कोणी दिला आहे? या घरातील कुठल्याही व्यक्तीला बोलण्याचा किंवा तिला घराबाहेर काढण्याचा तुला हक्क नाही. असं म्हणत आता राघवने मधूची बाजू घेत सिंधूचं तोंड बंद केलेलं असतं. ते सर्व क्षण मधूला आठवू लागतात. आता मधूला आठवतं ते म्हणजे राघवने दिलेली प्रेमाची कबुली. राघव मधूला म्हणालेला असतो, मधू आता मला काय हवं आहे ते पिक्चर, अगदी ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. मधू आता मला तुझी गरज आहे, तू माझ्यासोबत आयुष्यभर असावीस असंच मला वाटत आहे आणि या सगळ्यात तुझी मला साथ मिळावी. असं म्हणत राघव मधूचं मन जिंकतो आणि तिला अगदी प्रेमानेच मिठी मारतो. ते सर्व क्षण आठवल्यानंतर मधू ही रागानेच सिंधूकडे आणि राघवकडे पाहू लागते. मधूला आठवतं आता राघवने आपल्यासाठी गाजराचा हलवा बनवलेला असतो, आपल्यासाठी सरप्राईज दिलेलं असतं, आपल्यासाठी लंच डेट प्लॅन केलेली असते. परंतु हे सगळं काही दृश्य पाहिल्यानंतर मधूला वाटत असतं की हे सगळं काही राघवचा प्लॅनच आहे. राघवने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राघवने स्वतःच्या हाताने आपल्याला सूप भरवलेलं असतं, आपल्यासाठी पेस्ट्रीज बनवलेल्या असतात, परंतु ज्यावेळी कृष्णा समोर येते त्यावेळी मात्र राघव आपल्याला पूर्णपणे विसरून गेलेला आहे. हे सगळं काही मधूच्या लक्षात येताच आता इकडे मधू ही राघवकडे पाहते तर राघव मात्र सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आता मधू ही राघवला तिथून बाजूला करते आणि राघवला म्हणते, राघव तू मला फसवलंयस, म्हणजे तू हे सगळं काही नाटक करत होतास. राघव तू असं करू शकत नाही. राघव म्हणतो, मधू अगं काय झालंय, तू एवढी का चिडतेस आणि मी कुठे तुला फसवलं आहे, काय चूक केली आहे सांग ना. आता मधू ही राघवला म्हणते, राघव अरे तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तू सगळं काही प्रेमाचं नाटक केलं होतंस हे आज समोर स्पष्ट दिसत आहे. राघव विचारतो काय? तर मधू ही राघवला म्हणते की हो राघव, आता कृष्णाला समोर पाहिल्यानंतर तुला तिच्याबद्दलची असणारी काळजी मला दिसत आहे. राघव खरं तर या मुलीला मीच त्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर राघवला धक्काच बसतो. राघव मधूला विचारतो काय? तर मधू म्हणते की हो, मला हेच पाहायचं होतं की तिला जर मी रूममध्ये बंद करून ठेवलं तर तिच्या काळजीपोटी तू घरामध्ये तिचा शोध घेशील का, तिला शोधण्याचा प्रयत्न करशील का, हे सगळं काही मला पाहायचं होतं आणि एक्झॅक्टली तू तेच केलंयस.
आता राघवला मात्र धक्काच बसतो. राघव विचारतो, मधू तू हे काय बोलत आहेस? तर मधू म्हणते की हो राघव, मला माझं सगळं काही सत्य जाणून घ्यायचं होतं की तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत आहेस की खरंच माझ्यावर प्रेम करत आहेस. परंतु नाही राघव, तू सगळं काही नाटक केलं होतंस, कारण तुझं खरं प्रेम या कृष्णावरच आहे आणि म्हणूनच तर तू तिला शोधण्याचा प्रयत्न केला आहेस. तर राघव म्हणतो, मधू तू असं कसं बोलू शकतेस? तर मधू म्हणते की हो राघव, मी हे सगळं काही दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि यावरूनच राघव स्पष्ट होतं की तू मला फसवण्याचा प्रयत्न केलायस, फक्त प्रेमाचं नाटक केलंयस. राघव म्हणतो, नाही मधू, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, असं काही नाही. मी तुला दिलेली प्रॉमिस, मी तुझ्यासोबत घालवलेला वेळ आणि तुला दिलेली वचन आणि दिलेली प्रेमाची कबुली, हे सगळं काही खरं आहे. आणि खरं तर मला माहीतच नव्हतं की त्या रूममध्ये कृष्ण आहे. मधू, तुला आठवतं आहे ना की आजचा पूर्ण दिवस, पूर्ण वेळ मी तुझ्यासोबतच होतो ना, आणि तुझ्यासोबत आपण पाहण्यासाठी गेलो होतो की नक्की वास कुठून येत आहे आणि त्याचवेळी त्या रूममधून धूर येत आहे, हे आपण पाहिलं होतं ना. मग मला वाटलं की तिथे काहीतरी जळालं असावं आणि म्हणूनच ते मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु मधू, माझ्यावर विश्वास ठेव की मला माहीतही नव्हतं की त्या रूममध्ये कृष्ण आहे, आणि ते जर मला माहीत असतं तर मी का गेलो असतो सांग ना. आणि मधू, अगं तू माझ्यावर असा अविश्वास नाही दाखवू शकत. मधू, अगं मी तुला दिलेला प्रत्येक शब्द अगदी खरा आहे, मी काहीही खोटं बोलत नाही. मधू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मधू, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? परंतु मधू मात्र काहीच बोलत नसते. तर आता राघव मधूला म्हणतो, मधू प्लीज माझं बोलणं ऐकून घे. मधू, मी तिथे बाय चान्स गेलो आणि ही तिथे आतमध्ये आहे याची मला कल्पनाही नव्हती. मधू, मी तुला खरंच सांगत आहे, प्लीज मधू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. तर मधू मात्र काहीच बोलत नाही. तर राघव मधूला म्हणतो, मधू अगं शांत डोक्याने विचार कर. खरं तर मी कृष्णाला वाचवून आपल्या दोघांची मदतच केली आहे. तर मधू ही राघवला म्हणते, राघव खोटी कारणं देऊ नकोस. तर राघव मधूला म्हणतो, नाही मधू, मी कोणत्याही प्रकारची खोटी कारण देत नाहीये. अगं मधू, तूच तर मला म्हणाली होतीस ना की ह्या मुलीला तूच तर त्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतंस, म्हणजे माझी परीक्षा घेण्यासाठी, मी तिला वाचवण्यासाठी जातो की नाही हे पाहण्यासाठी. मग मला सांग, जर मी तिला वाचवण्यासाठी गेलोच नसतो आणि तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर आपण काय केलं असतं आणि या सगळ्याचा ब्लेम कोणावर आला असता? अगं इथे तर मी आपण दोघं एकत्र येण्यासाठी स्वप्न रंगवत आहे, आपल्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायला मिळावं यासाठी मी काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तू जर अशी वागत गेलीस तर मधू कसं होणार आहे? कसं आपण एकत्र येणार आहोत सांग ना मधू. मधू मात्र काहीच बोलत नसते. तर राघव मधूला म्हणतो, मधू हे बघ, मी तुला जे काही सांगितलं आहे ते सगळं काही खरं आहे, परंतु तुला जर माझं ऐकून घ्यायचंच नसेल तर मी काही बोलू शकत नाही. मधू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. परंतु अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू निर्णय घेऊ शकतेस, तुला जो योग्य निर्णय वाटेल तो तू घेऊ शकतेस. असं म्हणत आता राघव मधूच्या निर्णयाची वाट पाहत असतो. आता मधू विचार करू लागते. तर राघव मनाशीच म्हणतो, आय होप मधू नक्कीच कन्व्हिन्स झाली असावी, नाहीतर जर एवढे दिवस जे काही प्रयत्न केले तर सर्वांवर पाणी फिरायला नको. आता मात्र राघव विचार करू लागते की मधू नक्की कोणता निर्णय घेईल. आता राघवला सिंधूची खूप काळजी वाटत असते. आत्तापर्यंत सिंधूने जे काही कष्ट केले आहेत, जी काही मेहनत घेतली आहे ती वाया जायला नको एवढंच राघवला वाटत असतं. आता राघवला सिंधूची काळजीही वाटत असते आणि म्हणूनच राघव मनाशी म्हणतो, तेव्हा सिंधूला काही झालं नसावं. असं म्हणत आता राघव सिंधूकडे पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सिंधू ही शुद्धीवर येते आणि तिच्या रूममध्ये आराम करत असते. आता त्याचवेळी सिंधूला भेटण्यासाठी राघव आलेला असतो. आता राघव दरवाजा बंद करतो आणि सिंधूला भेटण्यासाठी येतो. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव अहो तुम्ही इथे का आला आहात? तुम्हाला माहीत आहे ना, अगोदरच मधूचा आपल्यावर संशय आहे आणि आता जर तिला कळालं की तुम्ही इथे आहात तर उगाच तिला सगळं काही खरं वाटेल. त्यामुळे राघव प्लीज तुम्ही इथे थांबू नका. राघव म्हणतो, परंतु सिंधू तू ज्यावेळी चक्कर येऊन पडली होतीस त्यावेळी माझी अवस्था काय होती हे तुला माहीत तरी आहे का? तर आता राघवची काळजी पाहून सिंधू ही राघवकडे पाहू लागते. तर राघव म्हणतो, सिंधू खरंच सांगू का, काही क्षणासाठी मला वाटलं होतं की मी तुला पुन्हा गमावून बसत आहे, परंतु नाही सिंधू, हे मला सहन नाही होणार. मी कधीही तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तुला काही झालेलं मला सहन होणार नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. राघव आज मी तुम्हाला वचन देत आहे, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, मी कायम तुमच्या सोबतच असणार. परंतु राघव तुम्ही आता जा, कारण मधू कुठल्याही क्षणी येऊ शकते आणि मधू जर इथे आली तर आत्तापर्यंत आपण जे काही प्रयत्न केले आहेत त्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरणार आहे. राघव म्हणतो, नाही मला आता कशाचाही विचार करायचा नाही, त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुला एकटीला ठेवणार नाही.
सिंधू ही राघवला विचारते, राघव पुढे होणाऱ्या परिणामांचा तुम्ही विचार केलाय का? राघव म्हणतो, नाही सिंधू, आता मला कुठल्याही परिणामांचा विचार करायचा नाही. जे काही होईल ते होईल आणि त्या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आपण दोघं तर एकत्र आहोतच ना. आत्तापर्यंत कधीही मधूला यशस्वी होऊ दिलं नाही आणि यापुढे सुद्धा देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. खरं तर सिंधू, मला तुझी काळजी वाटत आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की बस, आता जेवढं काही झालं तेवढं बस. परंतु मला असं वाटत आहे की आत्ता जाऊन घरच्यांना सांगूया की मधू काय करत आहे आणि मधूचं सत्य सर्वांना कळायलाच हवं. असं म्हणत आता राघव घरच्यांना सांगण्यासाठी जात असतो. परंतु त्याचवेळी सिंधू ही राघवला थांबवते आणि म्हणते, राघव नाही, प्लीज असा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. राघव, आत्तापर्यंत आपण ज्यासाठी प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न यशस्वी ठरलेच नाही आहेत. मग तुम्ही असं का करत आहात? आत्तापर्यंत घरच्यांना वाटत आहे की मी कृष्णाच आहे आणि त्यांच्यासाठी मी कृष्णाच आहे. आत्ता जर आपण सर्वांना मधूचा सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे प्लीज राघव, तुम्ही हट्टीपणा करू नका आणि अशी घाई तर बिलकुल करू नका. कारण राघव, एवढी वर्ष मी ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करत आहे, एवढी मेहनत घेतली आहे आणि आता जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे राघव. त्यामुळे प्लीज तुम्ही अशी घाई करू नका राघव. तुम्ही जर आत्ता कुठलंही पाऊल उचललात तर मधूला तुमच्यावर पुन्हा एकदा संशय येईल. आत्ता कुठे तुम्ही मधूचं मन जिंकलं आहे, तिचा तुमच्यावर विश्वास बसू लागला आहे. राघव म्हणतो की नाही सिंधू, असं काहीच नाही. जेव्हा मी तुला वाचवलं आहे तेव्हा पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये माझ्याविषयी संशय निर्माण झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो. कारण आत्तापर्यंत सिंधूने मधूचा राघववर विश्वास बसावा यासाठी खूप काही मेहनत घेतलेली असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही विचार करू लागते आणि म्हणते, खरा राघव नक्की कोण आहे? जो माझी काळजी घेतो तो, ज्याने माझ्यासाठी लंच डेट प्लॅन केली तो खरा राघव आहे, की आता सिंधूची अवस्था पाहिल्यानंतर बेचैन झाला तो खरा राघव? आता मात्र मधूला काहीच कळत नसतं. मधूचं मन अस्वस्थ झालेलं असतं. परंतु मधू ही मनाला शांत करत म्हणते, नाही, असं कधीही होऊ शकत नाही. कारण राघवचं माझ्यावर प्रेम आहे आणि राघवने तसं कबूलही केलं आहे. परंतु माझं मन राघववर संशय का घेत आहे? नाही मधू, शांत हो. राघव तुझाच आहे आणि तुझाच असणार. कारण राघवचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मग तू राघववर का संशय घेत आहेस? राघववर संशय घेणं बंद कर. सिंधू ही आपल्या मनाला समजावत म्हणते, राघव खरंच बदलला आहे आणि त्याचं तुझ्यावरच प्रेम आहे. ओके, असं म्हणत आता मधू ही आपल्या मनाची समजूत काढत असते. परंतु त्याचवेळी तिथे मधूचं मन येतं आणि मधूला विचारतं, नक्की? तर मधू ही खात्रीशीर म्हणते की हो, 100% राघवचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. कारण परवाच बघ ना, माझ्यासाठी राघवने गाजराचा हलवा बनवला होता. काल तर त्याने माझ्यासाठी डिनर डेट प्लॅन केली होती आणि त्यामुळे मला 100% खात्री आहे, खरं तर माझा विश्वास आहे की राघवचं माझ्यावर प्रेम आहे. आता मधूचं मन मधूला म्हणतं, खरंच तुला अगदी हे खरं वाटत आहे का? हे तू मला सांगत आहेस की तुझ्या मनाला समजावत आहेस? तर मधू म्हणते, मी तुला सांगत आहे. कारण जर राघवचं माझ्यावर प्रेम नसतं तर राघवने या घरात मला पुन्हा घेतलंच नसतं. कारण ज्यावेळी सिंधू मला या घराबाहेर काढत होते त्याचवेळी राघवने पुन्हा एकदा अगदी मान सन्मानाने मला या घरात घेतलं आहे. त्यामुळे राघववर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या कृष्णावर राघवचं बिलकुल प्रेम नाही. खरं तर कृष्णाबद्दल राघवच्या मनात रागच आहे. तर आता मधूचं मन मधूला म्हणतं की हो, तुला जे प्रेम वाटत आहे ते कदाचित राघवचं आकर्षणही असू शकतं. तर मधू म्हणते की नाही, अजिबात असं नाही. कारण राघव असं काही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मधूचं मन मधूला म्हणतं की पुन्हा एकदा खात्री करून घे. तर मधू म्हणते की नाही, त्याची काहीच गरज नाही. कारण ज्यावेळीपासून मी इथे होते तेव्हापासूनच राघवच्या मनामध्ये माझी जागा होती. खरं तर राघवला कुठेतरी मनातून माझ्याविषयी प्रेम वाटायचंच. कारण जेव्हा जेव्हा मी हे घर सोडून जायची तेव्हा तेव्हा राघव उदास व्हायचा आणि स्वतःहूनच पुन्हा एकदा मला या घरात घेऊन यायचा. ज्यावेळी सिंधू होती तेव्हापासूनच राघवच्या मनामध्ये माझ्याविषयी जागा होती आणि आज तर राघवला माझ्याविषयी प्रेम वाटत आहे आणि हे प्रेम खरं आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तर मधूचं मन मधूला म्हणतं, परंतु मला असं वाटत आहे की तू एकदा याची खात्री करून घ्यावी. कारण कदाचित हे सगळं काही फक्त आकर्षणापोटी किंवा तुला फसवण्यासाठी तर राघव करत नसेल ना? ही सगळी काही नाटकं तर नसतील ना? तर मधू म्हणते की नाही, राघव अजिबात नाटकं करणार नाही. आणि राघव प्रेमाचं नाटक का करेल? तर आता मधूचं मन म्हणतं की हे तुलाच शोधून काढावं लागेल. परंतु एकदा तरी तू खात्री करून घे. कारण पुन्हा तसं व्हायला नको जसं पहिलं घडलं होतं.
की राघवने सगळं काही प्रेमाचं नाटकच केलं होतं. तर आता मधुही आपल्या मनाला म्हणते, परंतु तू का मला समजावण्याचा प्रयत्न करत आहेस? माझा पूर्णपणे राघववर विश्वास आहे आणि तुला माझा राघव माझ्याजवळ आहे हे पाहवत नाही आहे का? तू जळतेस ना माझ्यावर? तर मधूचं मन मधूला म्हणतं, मी का जळेन? परंतु तुला सावध करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मधू म्हणते, मला सावध करायची काही गरज नाही, कारण मी जे काही करत आहे ते योग्यच आहे. त्यामुळे मला पुन्हा खात्री करायची तर बिलकुल गरज नाही. माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. मी तुला शेवटचं सांगत आहे, तू इथून निघून जा बरं. मला तुझं काही ऐकायचं नाही. त्यामुळे प्लीज आता तू मला काही समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. तर मधूचं मन मधूला म्हणतं, बरं, माझं तुला काही ऐकून घ्यायचं नाही आहे ना, नको घेऊस. परंतु मी फक्त तुला ऑन करण्यासाठी आले होते, कारण तू पुन्हा खड्ड्यात पडू नयेस असंच मला वाटत आहे. तर मधू म्हणते, तसं काही होणार नाही, कारण राघव माझाच होता आणि माझाच राहणार आहे. परंतु तुझ्या मनात असा संशय का निर्माण होत आहे? तर मधूचं मन मधूला म्हणतं, कारण मला भीती वाटत आहे की जे काही घडून गेलं आहे ते पुन्हा तुझ्या आयुष्यात घडू नये. आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू पुन्हा एकदा खात्री करून घ्यावीस की खरंच राघवचं तुझ्यावर प्रेम आहे का? तर मधूही तिच्या मनाला म्हणते की हो, मला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळे प्लीज आता तू मला थांबवू नकोस आणि मी थांबणारही नाही. राघवने त्याचं मन, त्याचं प्रेम माझ्यासमोर व्यक्त केलं आहे. मग आता ही माझी टर्न आहे. त्यामुळे प्लीज माझ्या मनातील भावना मला राघवसमोर व्यक्त करायच्या आहेत. त्यामुळे आता मला कोणीही थांबवू शकत नाही. तर मधूचं मन मधूला म्हणतं, बरं ठीक आहे, परंतु हे मला तू सांगत आहेस की तुझ्या मनाला तू समजावत आहेस? तर मधू म्हणते, हे मी फक्त तुला सांगत आहे, कारण माझ्या मनाला समजावण्याची काहीच गरज नाही, कारण मला सत्य माहीत आहे. तर त्यानंतर मधू म्हणते की मला मान्य आहे की माझं लग्न रायासोबत झालं होतं आणि राघवचा सिंधूसोबत, आणि म्हणूनच आत्तापर्यंत राघवने त्याच्या मनातील भावना मला सांगितल्या नव्हत्या. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. राघवचं माझ्यावर प्रेम आहे हे राघवने व्यक्त केलं आहे. त्यामुळे प्लीज आता मला माझं प्रेम व्यक्त करण्यापासून थांबवू नकोस. तर मधूचं मन म्हणतं, ठीक आहे, आता मी तुला थांबवत नाही, परंतु पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढा मात्र विचार कर. तर मधू मात्र शांतच असते, कारण मधूच्या डोळ्यावर राघवच्या प्रेमाची पट्टी असते. आता काही झालं तरी आपलं प्रेम राघवसमोर व्यक्त करायचं हे मधूने मनाशी पक्क ठरवलेलं असतं. आता मधूचं मन तिथून निघून जातं, कारण मधू काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्ही माझं का ऐकून घेत नाही आहेत? तुम्ही असं का वागत आहात? तर राघव विचारतो, अगं सिंधू मी काय केलंय सांग ना. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्ही मला वाचवण्यासाठी का आलात? तर राघव म्हणतो, सिंधू तुला कळतंय का? अगं तू बेशुद्ध पडली होतीस, तुझ्या रूममधून धूर येत होता, परंतु मलाही कळालं नाही की हा धूर कशामुळे तयार झाला होता. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव तो मीच तयार केला होता खरं तर राघव विचारतो, परंतु कशासाठी सिंधू? अगं तुझा जीव तू धोक्यात का घातलास? तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव मला फक्त तुम्हाला हिंट द्यायची होती, परंतु तुम्ही मला वाचवायला यावं असं माझं म्हणणं नव्हतं. खरं तर मी स्वतःला वाचवलं असतं. राघव म्हणतो, सिंधू अगं तू एवढ्या मोठ्या संकटात होतीस, एवढा धूर झाला होता, बेशुद्ध पडली होतीस आणि मी शांत राहावं असं तुला वाटत आहे का? नाही सिंधू, तुझ्यावर आलेलं संकट आणि मी शांत राहणं शक्य नाही, आणि तू स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा का प्रयत्न करतेस? या सगळ्यांनी काय निष्पन्न होणार आहे? अगं मधू तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू मात्र शांतपणे सगळं निमूटपणे सहन करत आहेस. सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्ही काळजी करू नका, कारण मधू काय करणार, कशी वागू शकते याची आपल्याला पूर्वकल्पना होतीच. आपल्याला माहीत होतं की मधू असं काहीतरी करणारच आणि आपण त्याची पूर्वतयारी केली होती राघव. परंतु तुम्हाला संयम बाळगावा लागेल. तुम्ही जर असेच पॅनिक झालात तर मग मात्र मधूला तुमच्यावर अजून संशय येईल आणि प्रॉब्लेम खूप क्रिएट होणार आहेत. राघव प्लीज तुम्ही शांत व्हा. राघव म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस आणि यापुढे मी तुला प्रॉब्लेममध्ये बघू शकत नाही. त्यामुळे प्लीज तू स्वतःची काळजी घे आणि मधूला यापुढे आपल्यावर संशय येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. आता मधूला हँडल कसं करावं हे माझ्यावर सोपव. फक्त तू स्वतःची काळजी घे आणि तू अजिबात काळजी करू नकोस. ती मधू आपल्याला काहीही करू शकत नाही. असं म्हणत आता राघव सिंधूला सावरतो आणि मिठीत घेतो. परंतु त्याच वेळी आता राघववर संशय निर्माण झालेली मधू पुन्हा एकदा राघवच्या रूममध्ये येते आणि राघव नक्की काय करत आहे हे तिला पाहायचं असतं. परंतु इकडे सिंधू ही राघवच्या मिठीत असते. पण ज्यावेळी मधू ही सिंधूच्या रूममध्ये येते तेव्हा मात्र सिंधू ही आराम करत असते. तर मधू ही रूममध्ये येते आणि अचानक रूममध्ये येऊन ती सगळीकडे चेक करत असते की राघव तर नाही आहे ना रूममध्ये. तर आता सिंधू ही मधूला विचारते, तू इथे कशाला आलीस?
मधू मात्र शांतच असते. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, खरं तर मी तुझी पोलीस कंप्लेंटच करणार होती, परंतु कसं आहे ना, मला तुझी कीव आली आणि मग म्हटलं की नको राहू देत, उगाच कशाला तिच्या जीवाला धावपळ, आणि म्हणूनच मी तुझी कंप्लेंट केली नाही. तर मधू म्हणू लागते की तू कितीही कंप्लेंट कर, कितीही घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न कर, परंतु तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीत. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास कायमच असणार आहे. त्यामुळे तू असा काही प्रयत्न करू नकोस. आणि तसंही राघवचं माझ्यावर प्रेम आहे, राघव फक्त माझाच आहे. तर आता सिंधू ही मधूला विचारते, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? परंतु एवढा कॉन्फिडन्स बरा नव्हे, कारण कधीतरी हा कॉन्फिडन्स घातही करू शकतो. मधूला मात्र सिंधूच्या बोलण्याचा खूप राग येत असतो. आता मधू ही सिंधूला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला समजावण्याचा किंवा माझी काळजी करण्याचा प्रयत्न करू नकोस. आता मधू ही सिंधूवर आवाज चढवते, परंतु त्याचवेळी बाथरूममधून आवाज येतो. आता राघव तर बाथरूममध्येच लपलेला असतो. तर आता हा आवाज येताच मधूला धक्काच बसतो. आता मधू ही सिंधूला विचारते की हा कसला आवाज? तर सिंधू म्हणते, कसला आवाज, कशाचा आणि तुलाच कुठून आला आहे? परंतु सिंधूच्या बोलण्याकडे लक्ष न देता मधू ही चेक करण्यासाठी जाते. आता मधू दरवाजा उघडणार, परंतु त्याचवेळी सिंधू ही मधूच्या तोंडावर टॉवेल टाकत तिचं तोंड बंद करते. आता मात्र मधूची घुसमट होत असते, परंतु त्याचवेळी राघव हा बाथरूममधून रूमच्या बाहेर निघून जातो. तर त्यानंतर सिंधू ही बाजूला होते. मधू मात्र खूप चिडलेली असते. आता मधू ही सिंधूला विचारते, तुझं डोकं फिरलंय का? तू हे काय करतेस? अगं माझा जीव गुदमरला, माझा श्वास कोंडला होता. तर आता सिंधू ही मधूला विचारते, हे आता कळालं का तुला? ज्यावेळी माझ्या तोंडावर रुमाल ठेवून मला बेशुद्ध करून एका रूममध्ये बंद करून ठेवलं होतंस, त्यावेळी तुला नाही का सुचलं? अगं तू मला किती त्रास दिलायस हे मला चांगलंच माहीत आहे, आणि आता तुला सुचतंय का? तर मधू म्हणते, तू आता शांत राहायचं. तर सिंधू ही मधूला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी तुझ्या या गोष्टी मी सहन करणार नाही. तर मधू म्हणते, परंतु राघव माझा आहे हे मात्र विसरू नकोस. तर सिंधू म्हणते की ठीक आहे, परंतु यापुढे या रूममध्ये येत असताना दरवाजा वाजवूनच यायचं, असं म्हणत ती मधूच्या डोक्यावर मारते. तर मधू विचारते, का? तर सिंधू म्हणते, तुझे केस जास्त वाढले आहेत का गं? म्हणजे असं वाटते की ते केस जास्त वाढल्यामुळे तुला ऐकू येत नाहीये. तू एक काम करशील का, तू जाऊन हेअर कट करून ये. म्हणजे कसं आहे ना, तुला ऐकूही जात नाही आणि समोर नक्की काय घडत आहे हे दिसतही नाहीये. आता मात्र मधू ही रागाने सिंधूकडे पाहत असते. तर सिंधू म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्याला आपलं मानत आहेस ना, तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे, त्यामुळे ही रूम माझीच आहे. असं म्हणत आता सिंधूने मधूची तर बोलती बंदच केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही राघववरील प्रेम व्यक्त करते आणि गुडघ्यावर बसून राघवला प्रपोज करत म्हणते, राघव आय लव्ह यू. तर राघव म्हणतो, मधू तू अशी गुडघ्यावर का बसली आहेस? अगं तुझी जागा तर या हृदयात आहे. असं म्हणत तो मधूला जवळ घेतो. आता हे सगळं काही सिंधू पाहत असते. खरं तर सिंधू ज्याप्रमाणे सांगेल त्याचप्रमाणे राघव बोलत असतो. तर त्यानंतर राघव म्हणतो की मधू खरंच माझंही तुझ्यावर प्रेम आहे, आणि राघव आपलंही प्रेम व्यक्त करतो. तर त्यानंतर मधू ही राघवला विचारते, राघव खरंच? तर राघव मधूला जवळ घेत म्हणतो की हो मधू, माझं अगदी तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. असं म्हणत आता राघव मधूला म्हणतो, आत्ता खऱ्या अर्थाने जाळ्यात अडकलीस. तर आता मधू विचारते, काय? तर आता सिंधूने सांगितल्याप्रमाणे राघव म्हणतो, प्रेमाच्या जाळ्यात. असं म्हणत आता राघव मधूला मिठीत घेतो. तर आता सिंधू ही मनाशीच म्हणते, मधू एक गोष्ट लक्षात ठेव, आता ज्याप्रमाणे गुडघ्यावर बसून तू राघवला प्रपोज केलंस, त्याचप्रमाणे एक दिवस सगळ्यांच्या समोर असंच गुडघ्यावर बसवणार आहे, आणि त्या दिवशी मात्र तुला कोणीही वाचू शकत नाही, कारण त्या दिवशी मी तुझ्या पापाचा पाडा सगळ्यांच्या समोर वाचून दाखवणार आहे. आता राघव आणि सिंधूच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असतं. मधू ही राघवच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.